त्याला नेकलेस बनवायचा असेल तर त्यासाठी लागणारे बेसिक साहित्य कसं आणि कुठून घ्यायचं हे पण आपण बोलू, पण त्याच्या आधी आपण त्याबद्दल समजून घेऊ. तर आपल्याला बेसिक साहित्यामध्ये जेव्हा नथ, नेकलेस किंवा आपण जी काही ज्वेलरी घरी बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. तर आपल्याला फर्स्ट लागणार आहेत ह्या 3 प्रकारच्या पक्कड. ही वेब पक्कड, हिला बोलतात कटर आणि हिला बोलतात नोजल. ज्वेलरी मेकिंगला जेव्हा नथला पहिला लूक जो द्यायचा असतो ते ह्याने देतात. तर हे झालं आपलं पहिलं सामान. त्याच्यानंतर आपल्याला लागते अशा वायर्स. ही आहे 18K ची वायर. तर ही जाड असते थोडी, ह्याचे जसे साईज वाढत जातात. जसं की 20K ची वायर बघितली आपण, 20K च्या वायरमध्ये थोडी ही थोडंसं साईज याचं कमी होतं. तसंच 26 मध्ये बघितलं ही थोडीशी जाड असते. असं हे झाले वायर्स. हे आहेत वायर्स. याच्यामध्ये पण खूप साईज असतात. जसं की आपल्याला ज्वेलरी बनवायची असेल त्या प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दागिने जेव्हा बनवायचे असतात तेव्हा ते फिक्स करावे लागतात. त्याच्यासाठी ही 0.3 ची फिक्सिंग वायर लागते. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गोल्डन मनी लागतात. ते पण 0 ml, 0.1 ml, 1 ml असे वेगवेगळे किंवा डिझाईनवाले, जसे नथमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण यूज करू शकतो असे गोल्डन मनी आपण यूज करायला शकतो. त्याच्यानंतर आपल्याला लागतात वेगवेगळ्या प्रकारचे मोती लागतात. मग त्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे पण मोती येतात. जसं जसं हेही वेगवेगळ्या साईजवरती डिपेंड असतात. त्याच्यानंतर आपल्याला आता खूप ट्रेंडिंगला चालले चंद्रकोर. आताशी खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेले नेकलेस किंवा इयरिंग्स किंवा नथ ही चंद्र पासून बनते. ह्याला एक चंद्र. त्याच्यानंतर लोटस. ह्यामध्येही साईज आहेत, कलर्स आहेत. वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण ज्वेलरी मेड करू शकतो. त्यानंतर अशा टाईपमध्ये कुंदन अवेलेबल असतात.